नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या लाडक्या भावाच्या चॅनलवरती. तर आज आपण जाणार आहे बदलापूर टू पुणा. तिथे कसं जायचं, कोणती ट्रेन पकडायची ते जाणून घेऊया या आजच्या ब्लॉगमध्ये. चला सुरू करू आजचा ब्लॉग. हाय कर ना. हाय फ्रेंड. राखीचा सामान घेतलेला आहे रोहननी, आत्या वगैरे, आई आहे. तर आम्ही आता चाललो रिक्षा पकडायला. तर चला रोहन शेठ, किती राखी किती जायची? 15,000. 15,000 बघा, 15,000च्या राख्या या. आणि शेठ लोक. आम्ही आता निघालोय घरातून रिक्षा पकडतोय, रिक्षा पकडायला. रिक्षा भेटली, आता रिक्षातून आम्ही चाललोय बदलापूर स्टेशनला. मित्रांनो, आपण पोहोचलो आता रेल्वे स्टेशनला. तर बघू, आपण तिकीट काढू आणि तिकीटाचा खर्च किती होता ते तुम्हाला सांगतो मी आता. 4 30 रुपये. कर्जतवरून जाणार. हा, कर्जत सुपरफास्ट की तसे आता सुपरफास्ट आहे. आता सुपरफास्ट आहेत ना. हा बघा, एकत्र देऊ की वेगळे? एकत्र सुपरफास्ट क्या ना हो, इथले किती बघा. चालेल ना. हा चालेल, काय द्या, काय चालेल. हो, एक मला द्या, पाणी द्या. 320. हा चालेल. आणि 4 सुपरफास्ट ना 120. मित्रांनो, आपलं तिकीट आलेलं आहे. बदलापूर ते कर्जत जायचं आहे, कर्जतवरून पुण्याला जायचं आहे. 320 रुपये आलेलं आहे तिकीट. हे बघा, मित्रांनो, आपली 12:35ची गाडी आहे बदलापूर टू कर्जत. पण ती लेट गाडी झाली आहे, 1:45 झालेली आहेत आता टायमिंग. आणि आता बघू ट्रेन किती वाजता येते काय, तुम्हाला अपडेट देत राहतो. ट्रेन आली आता. नवीन प्लॅटफॉर्मचं काम चालू आहे कर्जत साईडला. जोरात काम चालू आहे. मित्रांनो, आपण आता पोहोचलो कर्जत रेल्वे स्टेशनला. आपला मित्रांनो, आपण आता पोहोचलो कर्जत स्टेशनला. कर्जत स्टेशनवरून आपल्याला बघा 1 नंबर प्लॅटफॉर्मवरती आपल्याला गाडी लागणार आहे. ती कोणती आहे ती बघूया आता. आणि आम्हाला गाडीमध्ये एकदम
पद्धतशीर जागा भेटली बसायला, काय टेन्शन नाही काय नाही आणि गर्दी नव्हती. त्यामुळे आम्ही दुपारी निघालो. तुम्हाला निघायचं असेल ना तर दुपारी निघा. दुपार मात्र एक गर्दी नसते काय नाही काय, उलट भारी बसायला जागा वगैरे भेटते. हे मी नातूला खायला गाडीत आहे. काय बोलली मित्रांनो? बघा कर्जतचा फेमस वडापाव हा आमची म्हातारीने आणलाय. हे मी माझ्या नातूसाठी आणलं. मित्रांनो या कर्जतचा फेमस वडापाव खायला. मित्रांनो 2:25 चेन्नई एक्सप्रेस ही प्लॅटफॉर्म नंबर 1 वरती येण्याऐवजी 2 वरती येणार आहे. तर आम्ही 2 नंबर प्लॅटफॉर्मवरती चाललो. प्लेटफॉर्म क्रमांक 1 वर येत आहे. कृपया ध्यान दीजिए, गाड़ी क्रमांक 2049 जोधपुर जंक्शन को आने वाली अलग पर खुद जाने वाली सुपरफास्ट एक्सप्रेस कुछ ही समय में प्लेटफॉर्म क्रमांक 1 पर आ रही है. बोल वडा वडा बोल. पैसे कमी पडलात तिकीटाला म्हणून वडापाव विकायला बसले. कृपया लक्ष द्या, गाडी नंबर 2049 जोधपुर जंक्शन वरून येणारी अलग पर सुपरफास्ट एक्सप्रेस प्लॅटफॉर्म 2:25 चेन्नई एक्सप्रेस प्लॅटफॉर्म नंबर 2 वरती येते आणि आता टायमिंग झालेलं आहे 2:46 ते आणि गर्दी पण बघू शकता किती. जी चेन्नई एक्सप्रेस येणार होती ती ट्रेन लेट झाली आणि बाकी एक दुसरी ट्रेन आहे ती आली. 2215 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वरून येणारी चेन्नई सेंट्रलला जाणारी सुपरफास्ट एक्सप्रेस थोड्याच वेळात प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वर येत आहे. मित्रांनो 2:25 चेन्नई एक्सप्रेस ही सध्या खूप लेट आहे. आता वाजले 3:15 ट्रेन गाडी. मित्रांनो ट्रेन काय चालू होत नाही. आमच्या आजीबाई झोपल्या आता, वैतागले झोपून घेतला तिने, पण काय ट्रेन चालू होत नाही. आम्ही पण खूप वैतागलो ना का अध्याबाई? काय का वैताग आला का तुला? वैतागली ना? मज्जा वाटते मग अशीच येत राहा, मज्जा करत राहा. काल पण ही ट्रेन होती ना तुला? काल पण ही ट्रेन होती ना? किती तास लागले? 2 तास लागले तरी हीच ट्रेन पकडले. हिला काय लागावं लागलाय काय माहीत. परत तिला बाय 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 परत जिंदगी देऊ नको या ट्रेनमध्ये. आणि तुम्ही पण नका येऊ ट्रेनमध्ये. 2 तास 2.5 तास ट्रेन हे होते. आता ट्रेन हल्ले भाऊ किती होते.
मित्रांनो टाईम झालेला आहे 5:12 आपण आता पोहोचले पुणा स्टेशनला. तर पुढे जायचं आहे आपल्याला स्वारगेटला. तर आपण पुढे बस चला. झेलम एक्सप्रेस तिच्या मित्रांनो आपण चालू आता पुणा स्टेशनवरून स्वारगेट. चला बस पकडूया. बस बघा मित्रांनो आता वाजले 6 आणि संध्याकाळची ट्रॅफिक बघा किती आहे. खूप ट्रॅफिक आहे पुण्यामध्ये. मित्रांनो एवढा पाऊस पडतोय तरी ट्रॉफिक हवालदार बघा ना किती काम करतात, त्यांना सल्यूट आहे. मित्रांनो आपण आता पोहोचले स्वारगेटला. तर आपण आता चाललोय वडगाव. बघूया आपल्याला बस भेटली का रिक्षा भेटली. चला हे आता वाजले 5:45. मित्रांनो आपण आता पोहोचलोय वडगावला. टाईम झालेला आहे 7:22. मित्रांनो आता वाजले 8:30. आपण आता पोहोचलोय आत्या साहेबांच्या घरी. तर घराची पूजा आहे त्यामुळे आपण इकडे आलेलो आहे. हे आमची आत्याबाई. तर तिचा दात बघा ना कसं आहे दात. द्या हिला कुठेतरी थोडंसं द्या बसतो. मित्रांनो आता वाजले 8:30. आपण पोहोचलो आत्या साहेबांच्या घरी. तर ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा आणि आपल्या भावाच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.